विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ठरल्याप्रमाणे उद्या पहिली टेस्ट आहे. पण टेस्ट कशी द्यायची सांगतो. ही टेस्ट कुठल्या ॲप वरती नाहीये. ऑफलाईन टेस्टच्या मी माझ्या क्लासमध्ये जी ऑफलाईन टेस्ट घेणार आहे, तुम्हाला सुद्धा तो पेपर YouTubeवर मी प्रोव्हाईड करणार आहे दुपारी. मग तुम्ही प्रामाणिकपणे ती घरी टेस्ट द्यायची आहे. बरं, आता या टेस्टला फिजिक्सचे 3 टॉपिक आहेत. पूर्ण डिसेंबर महिन्यासाठी मी शेड्यूल तयार केलेलं आहे आणि माझी स्ट्रॅटेजी एकच आहे. रोज 3 म्हणजे अल्टरनेट डेला 3 किंवा 4 टॉपिक, 3-4 टॉपिक किंवा कधी 2 टॉपिकवर आपण टेस्ट घ्यायचं ठरवलंय. त्यानं काय होणार आहे कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे. मी तुम्हाला सांगू का? आज दिवसभर मी ऑफलाईन क्लासमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड त्याचे न्यूमेरिकल्स घेतले. टार्गेट कुठं केलं माहिती आहे का? ते बर्नॉलीज आहे ना, त्याचं ॲप्लिकेशन वगैरे आहे, कंटिन्युटी इक्वेशन आहे. बर्नॉलीच्या ॲप्लिकेशनवरती प्रेशर डिफरन्सचे इक्वेशन आहेत, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आम्ही घेतले. पुन्हा परीक्षेत आलेले प्रश्न बघितले. वर्क डनचे न्यूमेरिकल्स घेतले, सोपे आहेत. केटीजी न्यूमेरिकल्स सोपे आहेत. पण मी तुम्हाला सांगू का? चला न्यूमेरिकल्स घेतल्यावर न्यूमेरिकलचा कॉन्फिडन्स वाढतोय हो. पण बर्नॉली प्रिन्सिपल 4 मार्कला विचारलं तर? अशी मनात भीती निर्माण करतायत मुलं. म्हणून मी सांगतोय, उद्याच्या टेस्टची तुम्हाला स्ट्रॅटेजी देतोय. पेपर मीच डिझाइन करणार आहे. ओके. 20 मार्काचा पेपर आहे. 3 टॉपिक आहेत. तसं बोर्डला प्रत्येक टॉपिकचं वेटेज 7 मार्काचं आहे. म्हणजे बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा हे टॉपिक 21 मार्काला येतंय. मग ऑब्व्हियसली मी पेपर तयार करत असताना मला एम-सी-क्यूज घ्यायचे आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर्स घ्यायचे आहेत क्वेशन्स, डेफिनेशन घ्यायचे आहेत, डायग्राम घ्यायचे आहे. असलं तर डिस्टिंग्विश पण द्यायचं आहे मला. ओके. लॉज घ्यायचे आहेत मला. आता मला सांगा याच्यातच 50% to 60% पेपर कव्हर होणार आहे. मग मी काय म्हणतो ऐका ना, पहिलं टार्गेट लॉज करा ना. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. पास्कल्स लॉ आहे, स्टोक्स लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. मग मी 2 स्टेटमेंट विचारणार आहे तुम्हाला लॉचे आणि 2 लॉ वरती न्यूमेरिकल सुद्धा विचारू शकतोय. झाले की 4 मार्क इथंच झाले म्हणूया आपण. 4 कुठे 6 मार्क झाले म्हणूया आपण. निम्मा पेपर इथंच कव्हर होतोय. डायग्राममध्ये मला सांगा के मध्ये कुठली डायग्राम येते? परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता मीच पेपर गेस करायला लागलो. तुम्हाला अंदाज आला असेल, आयडिया आली असेल, की हे प्रश्न टार्गेट करा. तुम्ही डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल्स करताय ना बाळांनो, हे करत असताना ह्याच्यावर बेस न्यूमेरिकल्स करा. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा न्यूमेरिकल आलाय बघा 2024 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये. मग तुमची स्ट्रॅटेजी एकच आहे, की या उद्याच्या आपल्या टेस्टच्या निमित्तानं मला हे प्रश्न कव्हर करून दाखवा सगळे. ओके. डेरिव्हेशनच्या फंदात पडू नका जर झाले नसतील तर. उद्या पेपर आहे. होणार आहे तुमचं सांगतो बर्नॉलीज आहे. हां, टीजी मध्ये प्रेशरचं पहिलंच मोठं एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर पुढे येतो एक्सप्रेशन लॅपलास लॉ आहे फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन. त्यानंतर पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. पुन्हा रे रोटेशनलमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. त्याच्यानंतर अँगल खूप आहेत, खूप आहेत. अगोदर केल्या असेल तर रिवाईज करावे लागतील. पण मी तुम्हाला सांगतो आपल्या 20-21 मार्काच्या पेपरमध्ये एक डेरिव्हेशन मोस्टली हार्डली येणार आहे. 1 नाहीतर 2. बरं, आता त्याला ऑर काही नाहीये. ऑल क्वेशन्स कंपल्सरी असणार आहेत लक्षात घ्या. पण या निमित्तानं होतंय काय? मी तुम्हाला सांगतो. मी ऑफलाईनमध्ये बघितलं कॉन्फिडन्स हायर लेव्हलला पोहोचलाय. हां, न्यूमेरिकल्स आमचे फिनिश झालेत. ओके. हे प्रश्न फिनिश आरामात होणार आहेत. डेरिव्हेशन्स आम्ही करतोय. नाही असं नाहीये. पण मी काय म्हणतो, मी असे नमुने बघितलेत 4-4, 5-5 वेळा डेरिव्हेशन्स लिहून काढतात. काही उपयोग नाही अशा गोष्टीचा लक्षात घ्या. मग स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिली, की मन शांत ठेवायचंय. पेपर कसा असणार तुम्हाला सांगितलं YouTubeवरच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके. आणि त्यात तो पेपर देणार आहे आणि तो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. प्रामाणिकपणे, हॉनेस्टी. प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा आहे, की नाही? मग चला मी हा व्हिडिओ थांबवतोय. अभ्यासाला जोरात सुरुवात करा. जसं 2 समजून अभ्यास करा. मी बघतोय मुलांची धडपड करतायत अभ्यास. तुम्ही पण करा. ऑल द बेस्ट.